गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे पूनम आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी करणार आहे ट्रॅव्हलिंग जे आहे ते आहे मुंबई टू पुणे अजून थोडंसं पुण्याच्या पुढे जाणार आहोत आपण 500 पर्यंत. सो इट विल टेक अप्रॉक्सिमेटली 4.5 hours टू रीच देअर. 196 किलोमीटरचं ट्रॅव्हल आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 12:45. ऍक्च्युली हा प्लॅन 1 डे प्रिपॉन झालेला आहे बिकॉज आय बी मीटिंग माय फॅमिली मेंबर्स देअर. सो म्हणून मी इतक्या दुपारी निघाले. नाही तर युजली मला सकाळीच निघायला आवडतं. सिटी व्ह्यू सकाळचा खूप छान असतो, प्लस ट्रॅफिक नसतं. बट नेव्हरदॅनलेस अंटिल अनलेस यू आर ट्रॅव्हलिंग आय एम व्हेरी व्हेरी हॅपी आणि आउट ऑफ एक्साइटमेंट मी निघाले आहे एक दिवस लवकर. सो कोमल विल बी हिअर एनी टाइम. We are waiting for her. So she. Hello. Give me your bag. Hi. Say hi. Wow, काय मस्त वाटतंय ना इथून. How are you? So Komal is finally here. Komal, how's your feeling? मस्त वाटतंय, मी एक्साइटेड आहे. ओके. सो कोमल, कुठे घेऊन जातेस आम्हाला आज तू? तू आम्हाला घेऊन जातेस? मी तुला नाही घेऊन जाते. आम्हाला दोघींना एक माणूस घेऊन जातोय, तो हा माणूस आहे. या तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मला खूप खूप भूक लागलीये. तर बघूया आता कुठे नेक्स्ट हॉल्ट आहे. मला तर दत्तकृपाचा वडापाव खायची खूप क्रेविंग होते आणि त्यांचा खरवस. सो लेट्स सी. अमोलच्या मते खूप लांब आहे. आता जस्ट आम्ही डोंबिवली सोडली आहे, म्हणजे कल्याण शिरफटा रोड. तिथून मग तेवढा पेशन्स नाहीये. सो लेट्स सी कुठे आम्ही आपल्याला हॉल्ट फूड जॉईंट मिळतं. आय एम एन्जॉयिंग द बाईट ऑफ डार्क चॉकलेट. हे चॉकलेट माझ्या बहिणीने बनवले, नॉट दिस बहीण, चुलत बहीण, माझ्या मामाची मुलगी. तिने चॉकलेट्स बनवले. खूप छान चॉकलेट बनवते ती. खूप वाजले दुपारचे यार, पण काय वातावरण आहे बाहेर. थोडंसं पाऊस पडायला हवा. जरा मी कॅमेरा फिरवते आणि जरा मॅडम कडे बघा. म्हणजे मॅडम लिटरली असं काय मांडी बिंडी घालून एकदम एकदम कूल आहे. एकदम मला एकटीसाठी मस्त जागा मिळाली बसायला. इथे म्हणजे बॅग वगैरे ठेवून मी आरामात. फक्त थोडा पाऊस पडायचा आहे असं मला वाटतंय की ट्रिपला पावसाशिवाय मजा नाही. सो पाऊस तर पडलाच पाहिजे. तर काय कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट आहे का तुझा वरती वेदर डिपार्टमेंट बरोबर? ते काही कामाचं नाही. चालेल, पाऊस पाडा तर ते उलट होईल. हायवे वरून कळंबोलीला टर्न घेतला की एक्झॅक्टली आय नो मी कुठे जाणार आहे. कुठे जाणार आहेस? पेट्रोल पंप. नाही पेट्रोल पंप नाही. ही जरा स्लो चालवत असतात ना. वी विल बी गोइंग हिअर. आय एम डन विथ माय आफ्टरनून लंच ॲट मॅकडॉनल्ड्स. कळंबोलीला आहे. आज वीकेंड असल्यामुळे खूप रश होतं इकडे. सो नाव वी आर मुव्हिंग टू पुणे. वाजलेले आहेत संध्याकाळचे किती वाजले? 5. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मग आपण इथे ब्रेक घेणार आहोत. ब्रेक ॲज इन आज पुण्यातच स्टे करायचंय आणि पुणे आज संध्याकाळी थोडं फिरून येणार आहोत आणि पुण्यामध्ये डिनर पण करणार आहे. आणि आता आपण डिनर करायला टोटल 3च्या जागी 5 माणसं तयार झालेली आहेत. सो आमच्या डॉक्टर मोहिनी आलेले आहेत. डॉक्टर मोहिनी से हाय. हाय मोहिनी, चांगलं वाटेल ना दादा? आपल्यासाठी नाहीये, नॉन व्हेजिटेरियन. आपले व्हेज नॉन व्हेज होणार म्हणून मी जगदम चूज केलेला. पुण्याचं सगळ्यात फेमस, पुण्यातल्या सगळ्यात फेमस हॉटेलमध्ये आम्हाला घेऊन जाणार आहेत.
सो कात्रज सातारा हायवे रोडवरती हॉटेल जगदंबा आहे आणि आता आपण तिथे डिनरला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता थोडी गर्दी आहे. सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते. नॉनव्हेजसाठी हॉटेल खूप स्पेशल आणि फेमस आहे इकडे. हायवेला टच करू नये. सो लेट्स गो. अनाउन्समेंट होते नावाची. तर आता आमची वेटिंगवर आहोत तर थोडा वेळ जाईल. मला वाटतं किती वेळ जाईल तरी अर्धा ते 1 तास वेट केल्यानंतर आम्हाला जेवायला मिळणार आहे. बट चांगल्या फूडसाठी यू हॅव टू हॅव दॅट पेशन्स. सो आज वीकेंड आहे म्हणून एवढी गर्दी की युजली एवढी गर्दी असते. कंटिन्यू गर्दी असते. म्हणजे असं काय नाही की असं काय नसतं. काय नाही. जसं गिराईक येईल तसं आपण बसू. मग सकाळची दुपारची जेवणाची असते की फक्त रात्री डिनरला? दोन्ही टाईम. दोन्ही टाईमला. ओके. काहीच नाही. अरे बापरे. बाहेरची वेटिंग. बाहेरची वेटिंग आहे. ही वेटिंग आहे. ओ माय गॉड. मग एक केवढा स्टाफ तुम्ही बरोबर मॅनेज करता? 100 स्टाफ आहे. 100. थँक्यू सो मच. जेवून झालं की तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्या बाहेर म्हणजे हे आहे जगदंबा आणि त्याच्या बाहेर तुम्हाला मिळतं व्हरायटी आहेत वेगवेगळे. सो ब्लूबेरी आहे, मलबेरी आहे, पिस्ता, मँगो. सो देर आर लॉट ऑफ व्हरायटी. हा व्हिडिओ इथे सेंड करते. डिनर आमचं झालेलं आहे आणि उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटणार आहोत जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अजून पुण्यातल्या आजूबाजूच्या जागांसाठी. थँक्यू सो मच.